नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. वसुहत्यांचा खरा चेहरा समोर आलाय. त्यावर आता काव्या वसुहत्यांना म्हणते की यापुढे जर काही उचापत केली ना, तर मग याद राखा मी आणि तुम्ही आहात. तर पुढे आता आपण असं पाहणार आहोत की सगळं कुटुंब एकत्र आलेलं आहे. विक्रमला सुद्धा त्यांच्या बहिणीची बाजू समजलेली आहे. त्यामुळेच नंदिनीला माफ करून सगळे एकत्र आलेले असतानाच वसुहत्या ती विक्रमने फेकलेली राखी उचलतात आणि म्हणतात की वसू हरली आहे, संपलेली नाही आहे. आता ह्या राखीप्रमाणे मी तुमचं आयुष्य असं उडवून टाकणार आहे. तेव्हा आता प्रेक्षकांनो, वसुहत्यांच्या मनात वेगळाच डाव चाललेला आहे. वरवर माफी मागत मनामध्ये त्यांच्या पूर्णपणे पाप घुसलेला आहे की आता मला हरल्याचा बदला मी नक्कीच घेईल. तर आता गणपतीची तयारी चालू असते आणि जीवा आणि नंदिनीचं बोलणं चालू असतं. नंदिनी म्हणते की काव्या तर मोठ्या तोरात म्हणाली की वसुहत्यांना मी झुकवणार, त्यांना कामाला लावणार. पण जीवा मला हेच पटतच नाही. त्यावर जीवा म्हणतो की अगं, ज्यांनी तुझ्या जखमा अशा जाग्या केल्या, ज्यांनी तुला त्रास दिला, त्यांच्याचबद्दल तुला अशी दया का येते? त्यावर नंदिनी म्हणते की नाही, मला नाही जमणार वसुहत्यांबरोबर वाईट वागलेलं. त्यामुळेच आपण त्यांना एक संधी देऊया असं ती म्हणते. तेव्हा आता प्रेक्षकांनो, पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा डेलीचे प्रोमो पाहण्यासाठी आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.